सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, अशक्य ही संकल्पना ही आपल्या मनाची मर्यादा आहे. आपण जसा विचार करतो तसंच आपण बनतो. जर आपण ठरवलं की हे मी करू शकत नाही तर आपण कधीच प्रयत्न करणार नाही. पण जर ठरवलं की हे मला करून दाखवायचं आहे तर संपूर्ण विश्व आपली साथ देण्यासाठी सज्ज होते. मित्रांनो, थॉमस एडिसन याने हजारो वेळा अपयश स्वीकारून सुद्धा शेवटी विजेचा दिवा तयार केला. जर त्यांनी पहिल्याच अपयशात जर हार मानली असती तर आज आपण अंधारात राहिला असतो. शून्यातून विश्व निर्माण करता येतं जर मनात विश्वास असेल तर. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला खूप वेळा वाटतं की आपण खूप लहान आहोत किंवा आपल्याकडे काहीच साधन नाही आहे. पण माणसाच्या जिद्दीपुढे अशक्य असं काहीच नसतं. आपल्या ध्येयावर ठाम राहून सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्कीच आपल्या पायाशी लोळणं घेतं. आजच्या या स्पर्धात्मक युगात अपयश हे यशाच्या प्रवासातील एक टप्पा आहे. त्याला घाबरू नका, त्याला सामोरे जा. कारण अशक्य हे फक्त एक शब्द आहे, कृतीने ते शक्यमध्ये बदलता येतं. आजच्या व्हिडिओमध्ये अशीच एक कहाणी आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष कांबळे आणि आपण पाहत आहात SK मोटिवेशनल चॅनल लातूर. सातारा जवळील एका छोट्याशा खेड्यात जयवंत नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. त्याच्या घरात वडील शेतकरी होते आणि आई घरकाम करत असे. घरात शिक्षणाचं महत्त्व फारसं नव्हतं, पण जयवंतचं मन वेगळंच होतं. तो लहानपणापासूनच मोठं स्वप्न बघत होता की मला वैज्ञानिक व्हायचं आहे. त्याचं हे स्वप्न ऐकून गावातले लोकसुद्धा हसायचे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा मुलगा काय वैज्ञानिक होणार असं ते म्हणत होते. पण जयवंतचं मन हट्टी होतं. त्याला माहीत होतं स्वप्न बघणं सोपं असतं, पण ती पूर्ण करणं हेच खरं कौशल्य असतं. जयवंत शाळेत हुशार होता, पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अडचणी यायच्या. पुस्तक विकत घेणं शक्य नसायचं, म्हणून तो जुन्या पुस्तकाची मागणी करायचा. शाळेनंतर शेतात काम करून अभ्यास करणं हे त्याचं रोजचं वेळापत्रक झालं होतं. एके दिवशी शाळेत एक विज्ञान प्रदर्शन लागलं. जयवंतने आपल्या असलेल्या तुटक्या मुटक्या साहित्याने एक लहानसा सौर ऊर्जेचा प्रकल्प तयार केला. शिक्षकांनी त्याचं फार कौतुक केलं. तो जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवडला गेला. ही त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. पण जेव्हा तो जिल्हास्तरीय प्रदर्शनात गेला तेथे त्याने बघितलं की इतर विद्यार्थ्याकडे आधुनिक उपकरण, सुसज्ज साहित्य आणि मार्गदर्शन करणारे शिक्षक होते. त्याला क्षणभर वाटलं, मी खरंच इथे योग्य आहे का? पण त्याच्या मनातली एकच भावना होती, हरायचं नाही बरं का. त्याला आतून आवाज यायचा, त्याच्या मनातून एक आवाज यायचा की तुला हरायचं नाही आहे. स्पर्धेचा निकाल लागला आणि जयवंत जिंकलाच नाही. तो उदास झाला. त्याला वाटलं आपण खूप मेहनत केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो घराकडे परतला. आईने त्याला गप्प बसलेलं पाहिलं आणि विचारलं, बाळा काय झालं रे? जयवंतने सर्व सांगितलं. आई हसली आणि म्हणाली, बाळा आपण हारलो असं कधीच म्हणू नकोस. अपयश म्हणजे संपवणं नाही आहे, तर सुरुवात असते. त्या रात्री जयवंतने मनाशी ठरवलं, हे माझं अपयश नाही, ही माझी तयारी आहे. पुढच्या वेळी मी अधिक चांगलं करून दाखवेन, असं तो म्हणू लागला. 10वी नंतर जयवंत पुण्यातील एका शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो एका गुरुद्वारमध्ये राहू लागला आणि तेथे सेवा करून जेवण मिळवायचा. दिवसा कॉलेज, संध्याकाळी अभ्यास आणि रात्री सेवा. त्याचं जीवन एका साचेबद्ध लढाईसारखं झालं होतं. कॉलेजमध्ये त्याला खूप नवं शिकायला मिळालं. इंटरनेट, प्रयोगशाळा, शिक्षकाचे मार्गदर्शन यामुळे त्याचं ज्ञान विस्तारित केलं. पण आर्थिक अडचणी अजूनही होताच बरं का. एकदा त्याचं शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आहे, कारण फी भरता येईना, गरीब परिस्थिती होती. पण एका प्राध्यापकाने त्याच्या बुद्धिमत्तेचं आणि चिकाटीचं कौतुक करून त्याला मदत केली. कॉलेज संपल्यानंतर जयवंत एका नामांकित संशोधन संस्थेत प्रवेश घेतला. तेथे तो ऊर्जा क्षेत्रावर काम करू लागला. त्याचा प्रकल्प एक ग्रामीण भागात कमी खर्चात वीज पोहोचवण्यासाठी होता. त्याने सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा याचा संगम करून एक नवीन मॉडेल तयार केलं. पण अडथळे अजूनही होते. काही प्रयोग फसले, संशोधनात निधी मिळाला नाही आणि काही वेळा त्याच्या कल्पना नाकारल्या गेल्या. पण त्याचा आत्मविश्वास ढळला नाही. तो सतत म्हणायचा, अशक्य काहीच नसतं, फक्त वेळ लागतो. 4 वर्षाचा कठोर परिश्रमानंतर जयवंतनं संशोधन यशस्वी तयार झालं. त्याने तयार केलेलं ऊर्जा मॉडेल एका राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं. अनेक कंपन्यांनी त्याचं मॉडेल खरेदी करण्यासाठी तयारी दर्शवली. सरकारने त्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि ग्रामीण भागात लागू करण्याचा निर्णय घेतला. जयवंत आता वैज्ञानिक झाला होता. एका खेड्यात आलेला शून्यातून विश्व निर्माण करणारा वैज्ञानिक. काही वर्षांनी जयवंत आपल्या गावाकडे परतला. आता तो मोठा माणूस झाला होता. गावातल्या शाळेत त्यांना संगणक दिलं, प्रयोगशाळा उभारल्या आणि गरीब मुलासाठी शिष्यवृत्ती सुरू केली.
त्याच्या भाषणात तो म्हणाला, माझं यश हे माझं नसून त्या प्रत्येकाच्या जिद्दीचं प्रतीक आहे ज्याने परिस्थितीवर मात केली. मी फक्त एक गोष्ट शिकवू इच्छितो, अशक्य काहीच नसतं. गावातल्या लोकांना आता त्याचं स्वप्न हास्यास्पद वाटत नव्हतं, ते आता प्रेरणादायी झालं होतं. ही कथा फक्त जयवंतची नाही, त्या प्रत्येकाची कथा आहे जो परिस्थितीशी झगडतो, अपयश झेलतो, पण स्वप्नाचा पाठपुरावा थांबवत नाही. अशक्य काहीच नसतं, फक्त आपली जिद्द, मेहनत आणि विश्वास असायला पाहिजे. शेवटी एवढं सांगेन, स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि मेहनत करा. कारण तुमचं शक्य इतरांच्या दृष्टीने अशक्य असू शकतं, परंतु जर तुम्ही प्रयत्न केला तर ते अशक्य गोष्ट शक्यमध्ये बदलू शकते. तर ही कहाणी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.